मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या चारही महानगरांमधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी मुंबईहून आमचे प्रतिनिधी आहेत दिनेश दुखंडे, ठाण्याहून कपिल राऊत आपल्याला तिथली परिस्थिती सांगतील, तर नाशिकवरून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि नागपूरवरून आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे हे त्या महानगराची राजकीय परिस्थिती सांगतील. आपण आधी जाऊया मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत दिनेश दुखंडे. दिनेश, आजचा नक्कीच हेमाली, आता राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे ती बंडखोरी शमवण्यासाठी. प्रत्येक राजकीय पक्षाला थोड्याफार प्रमाणात बंडखोरीची झळ बसलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बंडखोरी ही शिवसेना आणि भाजपमध्ये झाली आहे आणि या सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसेमध्ये अत्यल्प बंडखोरी झाली आहे. कारण मनसेच्या लोकप्रियतेचंच इंजिन कुठेतरी गडबडलंय किंवा रुळावरून घसरलंय. त्यामुळे कदाचित हे असू शकेल. हाणामारीच्या घटना थेट कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत मुंबईत तितक्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसल्या तरी काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाच्या वेळेस झालेला राडा सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र आता सर्वच राजकीय पक्षांची मुंबईत भर असेल की जे बंडखोर आहेत त्यांचं बंड नियंत्रणाखाली आणणं. त्यामुळे त्या पक्षांचे नेते हे बंडखोरांना भेटतील, त्यांना भविष्यासाठी काही आश्वासनं किंवा आमिष प्रलोभनं दाखवली जातील, त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी काही आणाभाका घेतल्या जातील. जर हे बंडखोर खरंच ऐकले तर राजकीय पक्षांसाठी विशेषतः शिवसेना भाजपसाठी ते फायद्याचं ठरू शकतं. मात्र कसरती आता त्याच दृष्टीने झाल्यात, कारण आता उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आजचा शेवटचा होता. मुदत संपलेली आहे. 6 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आता भिस्त असेल की ही बंडखोरी मागे घेऊन पक्षाची कामगिरी निवडणुकीत कशी चांगली राखता येईल यावरच राजकीय पक्षांचा कल असेल. आपण आता यानंतर जाणार आहोत ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत. कपिल, ठाण्यामधला आजचा दिवस कसा होता? भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा तर घातलाच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 4 नगरसेवकांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे. काय अधिक माहिती आहे? हेमाली, काल रात्रीपासूनच ठाणे गाजतं असं आपण बोलू शकतो. काल रात्री आपण प्रकार बघितला आहे. एका इच्छुक उमेदवाराने ते पूर्ण हंगामा केला होता आणि तिने थेट आरोप केलेत का तिकीट पैसे देऊन विकली जातात. त्यानंतर सकाळीही भाजपाच्या कार्यालयात राडा सुरू झाला. 2 गटामध्ये हाणामारी झाली. एक तर जखमी झालेला आहे आणि हे जे कार्यकर्ते लढत होते त्याच कार्यकर्त्यांचे नेते मात्र भाजपातून बाहेर पडले होते आणि नंतर निर्लज्जपणाचा कळस करत त्यांनी भाजपाच्या तिकिटावरतीच आपलं शिक्कामोर्तब केलेला आहे. संजय घाडीगावकर त्याचं असं नाव आहे. हा एक मोठा किस्सा आहे. म्हणजे कार्यकर्ते लढतात आणि नेते मंडळी मात्र वरच्या लेवलला सेटलमेंट करतात. हा एक मोठा किस्सा समोर आलाय. दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे सूरज पवार केस जी गाजली होती ठाण्यामध्ये, त्यातले 4ही नगरसेवका पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. 2 राष्ट्रवादीकडनं नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे, तर विक्रांत चव्हाण हे काँग्रेसकडनं, तर सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहे. म्हणजे पुन्हा ते नगरसेवकाच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता ठाणेकर काय करतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपा आणि आरपीआयची युती ही तुटलेली आहे ठाण्यामध्ये. मुंबईमध्ये युती घट्ट झाली असताना आरपीआयची युती ठाण्यात तुटलेली आहे. त्यामुळे तिथे कुठेतरी फटका भाजपाला ह्याचा बसू शकतो. तर सेना ही 120 जागेपर्यंत पोहोचलेली आहे. 131 जागा असताना फक्त सेनेने 120 जागांवरतीही लढवायचं ठरवलेलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे एमआयडी आजच्या दिवसभरात घडले. नक्की कपिल, यानंतर आपण जाऊया नाशिकमध्ये. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत. मुकुल, नाशिकमध्ये सुद्धा आज पक्षांतर्गत किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. काय सांगा? हेमाली, खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून हे धुमसत होतं आणि आज त्याचा कुठेतरी स्फोट झालेला आहे. शिवसेनेमध्ये प्रचंड असा राडा झाला. माजी महापौरांकडनं महानगर प्रमुखांना मारहाण झाली. तो वाद अद्यापही संपलेला नाहीये. त्यानंतर उमेदवारी याद्या जाहीर करण्याचा घोळ सुरू होता. अद्यापही शिवसेनेनं आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाहीये. त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला अधोरेखित कराव्या लागतील. ज्या गोष्टीसाठी हा संपूर्ण राडा घातला गेला त्याच्यामध्ये विनायक पांडे हे माजी महापौर आणि त्यांचा मुलगा ऋतुराज या दोघांचाही उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झालेला नाहीये आणि त्यांना आता ही संधी मिळणार नाहीये. दुसरी गोष्ट, प्रभाग क्रमांक 4 असा प्रभाग क्रमांक आहे ज्यामध्ये शिवसेनेचं जे पूर्णच्या पूर्ण पॅनल होतं त्या पूर्ण पॅनलला एबी फॉर्म हा वेळेत मिळाला नसल्यामुळे
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना निवडणुकीमध्ये लढता येणार नाहीये, तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी हा संपूर्ण घोळ घातला तरी शिवसेनेतले अंतर्गत गटबाजी आणि जो काही संभ्रम होता तो मिटलेला नाहीये. भाजपचा जर विचार केला तर भाजपमध्ये काल परवापासूनच तणावाचं वातावरण झालेलं होतं. पालकमंत्र्यांना घेराव घालणं किंवा शहराध्यक्षांना जाब विचारणं असे प्रकार आज दिवसभर घडत होते. काँग्रेसमध्ये देखील अशीच परिस्थिती बघायला मिळाली. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाला आज टाळं ठोकून आपला निषेध व्यक्त केला. तर थोड्याच वेळानंतर आता शिवसैनिक जे काही संतप्त झालेले आहेत, निष्ठावान शिवसैनिक ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते आंदोलन करण्याच्या इशारा देत आहेत आणि तशी तयारी देखील त्यांनी आता सुरू केलेली आहे. पाहायला मिळालेली आहे. मुकुल, नागपूरमध्ये आपण जाऊया. नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आहेत. अखिलेश, आज गडकरीवाडा असो किंवा काँग्रेसचे नेते असोत, या सगळ्यांनाच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे. काय सांगाल? खरं हिमालयन नागपूरचा दिवस हॅपनिंग दिवस होता असं म्हटलं चूक ठरू नये. आणि वेगवेगळ्या छटा पूर्ण दिवसामध्ये होता. अगदी तिकीट मिळालं नाही म्हणून कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये राग होता, दुसऱ्याला मिळालं म्हणून मत्सर होता, कुठेतरी पक्षाने आपल्याला तिकीट दिलं नाही म्हणून विश्वास केल्याची भावना देखील होती. अशा वेगवेगळ्या छटा आजच्या पूर्ण दिवसभरातल्या या बघायला मिळाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन प्रमुख राजकीय पक्षांचा विचार केला तर दोघांही पक्षांना कुठेतरी हिंसेला किंवा गोंधळाला सामोरं जावं लागलं. कधी नव्हे त्या पहिल्यांदा भाजपमधला नागपूरच्या कार्यकर्त्यांनी गडकरी वाड्याला आणि गडकरींच्या समोर गोंधळ घातला. आपली जी नाराजी होती ती कुठेतरी अगदी तीव्रपणे व्यक्त करण्यात गेली. एवढंच नव्हे तर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी देखील आज गोंधळ घातला. त्यांनी देखील तिकीट आपल्या कार्यकर्त्यांना मिळालं नाही म्हणून स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. एकीकडे असं होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनी दुसरीकडे काँग्रेसचा विचार जर का केला तर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची गाडी फोडण्यात आली. आणि अभिजित वंजारी काँग्रेसचे नेते जेव्हा एबी फॉर्म घेऊन नागपूरच्या बेजनबाग परिसरात गेले होते तेव्हा ही विकास ठाकरेंची गाडी समजून त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या पूर्ण काचा फोडण्यात आला. चारही काचा गाडीच्या फोडण्यात आला. त्यामुळे एका प्रकारे आजच्या पूर्ण या घटनांमुळे आजच्या दिवसाच्या या पूर्ण प्रकरणाला गालबोट लागला असं म्हटलंच कुठेही चूक ठरू नये. एकूणच सर्वच महानगरांमध्ये आणि सर्वच पक्षांमध्ये सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला, नाराजीला सामोरं जावं लागलेलं होतं. कार्यकर्त्यांचा आवेश बघता, कार्यकर्त्यांचा राग पाहता किंवा त्यांच्या मनात जी अन्यायाची भावना निर्माण झाली होती ते सगळं पाहता किंवा आजच्या संपूर्ण दिवसाकडे पाहताना असा विचार होतो नेमका या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पक्ष तरी कोणता? मुकुल, दिनेश आणि कपिल आणि अखिलेश, चौघांचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.